मुलगीच पळून गेली ती. मी 5-6 लग्न जमावलेत, असं कधीच झालं नाही. मी आधीच सांगितलं होतं क्लिअर, मला लग्न करायचं नाहीये. सोडून नाही ना जाणार. हृदयापासून श्वास कधी वेगळा असतो का? होय ग रानू, होशील का अक्काची सून? मला या मुलाला विसरून जायचंय, मला बळ दे. अहो शेवटी डाग लागला ना पोरीला आमच्या. मला मामाच्या पोरीसोबत लग्न करायचं नाही. पण उद्या लोक परत म्हणते ना, आमच्याच पोरीत काहीतरी खोटे, आमचंच काहीतरी चुकलं. अगं तुझ्या घरात पोरगी गेली म्हणजे मी सुद्धा बिनकाळजी राहीन. काय आके, आता तुझ्या शब्दा बाहेर आहे का आम्ही? तू म्हणशील तसं. 2 दगडावर असं पाय ठेवून ना काही उपयोग नाही. दगड कधी ढासळतील ना कळणार सुद्धा नाही. चला तर सगळ्यांना पसंत आहे तर फोडायची का सुपारी? थांबा. अरे असं काय करतोय नितीन? इथं परत आता कार्यक्रमाचा खेळ करायला काय तू? सर त्याला समजून सांगा बरं का, तुमचा लय मान राखलाय आम्ही. राणी तू माझ्यासोबत चल, नाही मला टोकाच पाऊल उचला लागन. तू चल, कुणाचं ऐकायचं नाही, तू माझी. अरे ऐकायचं नाही, सोड तिला, सोड. हे बघ नितीन, जर ती मेला ना डोक्यातच दगड घालून घेईन. अबे तू हात तिकडे. हे बघ, तू इथून निघून जा, नाही तर मी माझा जीव देईल ना. तू कशाला जीव देती? माझ्याच गाड्यावर फिरवती सुरी. कशाला असं वागतं रे तुम्ही? कुठे जाऊ आज? आज चाललो ती तालुक्याला, विहिरीच प्रकरण केलं आणि शेळीपालनाचं बी करायचं. आपल्याला भेटले अनुदान तर येतो जाऊन मग. मिळतंय का? हा भेटतंय ना. बर, चहा गोड कर जरा. अहो ते आधीच गोड झालाय, पिऊ तरी वाटेल का? टाक थोडी. बरं तुम्ही म्हणतात मी अजून जास्त टाकते. बस दिसलीच नाही मला टाकले, टाकून डबा पालता केल्यावर दिसेल तुम्हाला. नाना येते का? हो, हाय हाय हाय. या 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 या. चहा चालू आहे, बरं झालं चहा प्यायला. बस. टायमाला आलो हो चहाच्या. अहो ज्याचा शेर आहे त्यालाच मिळतो. त्यातच असतं. झालाय का उकळा का? होता कसं काय येणं झालं? आबा कधी आले? आताच आलो नितीन, एक 5 मिनिटं झाली. बर बर, आताच आवडतं. चहा. नितीन कधी आलाय? 2 महिने झाले इथं आलेला आहे. 2 महिने झाले. हा, ती पुन्हा पिणं सगळं सोडून दिलं. कसे? हा, लिंबू चालतं? कोऱ्याच्याला लिंबू चांगलंच असते. बेस्ट. हा नाना लय दिवस नितीन घरी असलं तर लग्न करून टाका, ठेवू नका. एक तर पुरी मिळत नाहीत. आमच्या काय डोक्यात नाही आलो एवढं लगेच. लग्न करून टाका. तुम्हीच बघा एखादी साधी का असाना छान बघा. बाय बघतो मुलग्या. नितीन मुलगी बघायची का तुला? हा माझं काय नाही एवढं. लग्न करायचे का नाही तुला? करायचं ना. ह्याची कुंडली काढा आणि बायोडाटा पाठवा मला, मी बघतो यासाठी. बर, पाठवतो. बरं झालं तुम्ही मनावर घेतलं, म्हणजे माझ्या डोक्याचा ताण कमी झाला. ना बघायला झालं का नाही, 6 महिन्यात बी मुलगी मिळू शकते, नाही तर 1-2 वर्ष बी लागतात. खरं आहे की? व्हॉट्सअपला पाठवा मला. हा पाठवतो. चला येऊ का? ठीक आहे ना? जेवायचं काय? खातो आम्ही दोघं मिसळ तिकडे. जेवायचं नाही तर खातो आता, चाललंय तर चल रे. निघायचं. ना चावी गाडीला आहे. बर येऊ का? हो. या. नाही ते झालं शेतकरी आता. हा, 6 महिने राहिला काय 5 वर्ष राहिला काय, ते प्युअर शेतकरी झाला आता. त्याच्यामुळे त्याचं उरकून टाका. चला नाना निघतो. हा, चल. आज मागले चहावर थोडंसं फोन करायचा, जेवण पार्टी करू मस्त पैकी. चालतंय. हो. बाय नारळ घेतला का? खडी साखर, ते काय सगळं घेतलंय, पेड्याचा बॉक्स सगळं घेतलंय परसमध्ये. चला. रस्ता चांगला झाला ना आपला. लय भारी रस्ता झाला. रस्ता भारी. रस्त्याची गरजच होती आपल्याला. आता आपण तर जमाय चाललो होतच. हा, मुलगी कशी काय वाटली तुम्हाला? छान आहे. होय बाय? छान वाटली, हाय काळी सवय पण छान आहे. चांगली आहे ना? हा, चांगलं आहे. बेस्ट आहे. गेलं घडून लवकर म्हणजे चांगलं होईल, बरं असतं. हा ते चाललोत ना आपण. त्यांना एक फोन करायला पाहिजे होता. फोन लावू का? हा, आलो तर आम्ही म्हणायचं. हॅलो.
खरं काय ए थांबे रे बाळा गाडी थांबे गाडी हां हां डोक्याला लई ताण झाला आता मी उतरतो खाली लई शिन झालं डोक्याला मुलगीच पळून गेली ती मी 5-6 लग्न जमवलेत हा. असं कधीच झालं नाही शिव अनर्थ टाळला पहिल्याच घासाला खडा लागला ना हे जर झालं असतं आणि पळून गेली असती तर बरं झालं देवाचे आभार लग्न जर पळून गेली असते कसं केलं असतं. हा ना काय कुठं झाला येऊ मग काय तर नाही पण आबा आजकालची ती ज्याच्या त्याच्या मनानेच करते. चला आता माघारी चला मला निमेरायचा सोडा तिकडे इथून पुढे बघताना आता चांगली बघा. आता खडा लागलाय आता मी चांगल्याच पद्धतीने बघणार बर हा बाई मग तुमच्या भावाची मुलगी आहे ना मग तुम्ही का नाही बघत बघा ना चांगले माळकरी आहे ते संस्कार चांगले आहे त्यांना बघायचे मग तुमच्या भावाची मुलगीच बघते भावाला विचारून. अरे नितीन करायची मामाचीच हक्काची तू या हो बघ त्यांना विचारून बघा ती विचारून भावाला मग चला आता. चला आके कस काय येणं केलं आज आले हो बे. आलं वय लावतो गाडी मी लावला ये इकडे बरं झालं सवड भेटली तुला आलं सवड काढून. अगे राग आली बघ ये इकडे कश काय आलं आज वाट चुकल्या आमच्याकडे आले हो बया झाली सवड ता. हा वे बरं झालं बाय आल्या चहा करू का सरबत करू अरे चहा कर सरबत काय करती बर करते चहा जा पाणी बिनी आणायचं तसंच आलंय. आत्या कधी आली तू आता चाले कुठे गेलते एवढ्या उन्हाची. ते रानात गेले होते बर बरं आले मी आई पाऊस बिऊस झाला का नाही तुमच्या इथं झाला ना झालं होय झाला. बरं चालतंय हे काय आलं चहा बरं रणताई एक काम कर आता मस्तपैकी आत्यासाठी आहे ना फर्स्ट क्लास जेवण कर हा तोवर मी आत्याला आमची नवी पेरूची बाग दाखवून आणतो. तुला यायचं का नाही मी थांबतो इथंच बरं चालतंय घ्या चहा पिऊन घे दे इकडे आण. कस काय होता चहा घरच्या म्हशीचा ह्यो फायदा असतोय पाहुणा आलं की चहा खुश एकदम. बरं चला अक्का येऊ बघून आपण आपण स्वयंपाक करू. मग अक्का कस काय पेरूचा बाग छान आहे. थांब बरं 1 मिनिट हे घे. घ्या, घ्या. हे घे चल. छान आहे पेरू. आणि मग काय आपल्याकडे कसं आहे माणूस बळ कमी आहे त्यामुळे म्हणलं आपला बाग लावून दिला ना हे घे थांब बाग लावून दिला की बागच लावला. काळजीच नाही बघ. आता काय काम सुरू झालं तुम्हाला. पाण्याची लई बेंबळ झाली यंदा हिरीला आडू होल मारले त्याच्यामुळे. मारले का चल दाखव तुला असं पाणी लागलं ना धो कस काय मग अख्ख्या येईल पाणी चांगलं आहे का पाणी. अगं अख्ख्या गावात कोणाला नाही एवढं पाणी आहे आपल्याला. बरं झालं त्याच्यामुळे पेरूचा बाग हिरवा झाला काय जास्त. हा लोक म्हणत होती बोर घ्या पण म्हणलं बोर पेक्षा आपलं इरीज बरं आहे ना साठवान. बरं झालं हा चांगलं झालं हिरवं झालं सगळं. हा आता काळजीच नाही राहिली बघ. बरं एक माल बोलायचं होतं. काय ग तुझी पोरगी रानात ताई सून करायची सून म्हणून द्या आम्हाला. आईला माझी तर काय हरकत नाही बरं का पण पुरीचा विचार घ्यायला लागेल. पण काही म्हणा का तू आहे ना हा लग्नाचा विचार करून लय मोठं मन दाखवलं बघ. अगं तुझ्या घरात पोरगी गेली म्हणजे मी सुद्धा बिनकाळजी राहीन. म्हणूनच म्हणलं तुला एकट्याला विचारावं. बरं झालं मला विचारलं
बरं चल जाऊ घरी आता. चल. आई, मी कढीपत्ता घेऊन येते. हळू पडशील. तुम्ही इकडे काय करताय? तुला माहिती का आम्ही कशासाठी आलोय? कशासाठी? वर बघून तरी बोल, किती लाजतेस? माझी बायको होणार का तू? ते मी कसं सांगणार? पप्पा सांगते. राणी वर बघ, अरे तू मोठी झालीस. पप्पा म्हणतील तसंच. बरं चला मी जाते. अगं थांब ना, काय? मी बोलतोय तू चाललीस. पप्पा आले, मी जाते. अरे काय पप्पा पप्पा करतेस? काय चाललंय मग नितीन? बरं आहे, तुमचं कसं आहे मामा? आमचं बरं आहे. काय लग्न करायचंय का? करायचं की? बघायची का मग चांगली एखादी पोरगी? बघा ना. त्यापेक्षा माझ्याच पोरीशी करतो का लग्न? करतो की. चालतंय, पण लग्न झालं व्यवस्थित राहतात ना? राहीन की. चांगली. चला हात धुवून घेऊ. मामी काही म्हणा, तुमच्या हाताला चव लय भारी. अहो मी नाही बनवलं जेवण, सगळं जेवण रानूने बनवलंय. हा का? भारीच. मामा येऊ का? हा चालतंय. बरं काय तुला काय म्हणलंय ते लक्षात ठेव आणि कळव लवकर. हा हा कळवतो मी. चला. हा. होय व वंस काय विचारत होत्या? आपल्या राणीबद्दल विचारत होत्या त्या. म्हणल्या देता का आम्हाला? होय का रानू? होशील का अक्काची सून? पप्पा तुम्ही म्हणाल तसं, पण मी काय म्हणते ते मला शिकवतील ना? बोलतो की मी अक्काशी. एवढं काय देत तवा? अगं आपल्याच घरी. पण मी काय म्हणते, पुरीचं लग्न जमायचं म्हणल्यावर आपल्याकडे पैशा पाणी जुळवाजुळव करावं लागेल ना. हा त्याला काय आता, बोलता बोलता बोलून जाते गाठ. एवढं काय नाही. आणि अक्का समजून घेईन मला. हा. बोलतो मी. बरं चला. चल चल बाय. नाना एक स्थळ आलतं, बर. म्हणलं जावं विचारावं म्हणला. बाई तुमच्या भावाचं काय झालं? तुम्ही म्हणले होते ना. त्याचं काही नाही आहे, मला घरच्यांचा विचार घेऊन सांगतो. 2-4 दिवस झाले ना फोन लावून. मग आता लावा बघू काय म्हणतात काय नाही नेमकं. नितीन बघ रे फोन लावून. हॅलो. काय करतो?
काय चालू आहे आपली रानातली कामं. तू सांगतो मला तर सगळ्यांचा विचार घेऊन. काय आके आता तुझ्या शब्द बाहेर आहे का आम्ही. तू म्हणशील तसं. घेतला सगळ्यांचा विचार. घरच्यांची काय नाही अडचण. एक काम कर फक्त, आपलं 2 दिवसांनी आहे ना तुम्ही आपली 4-2 माणसं येऊन जा. मग सगळं ठरवून घेऊ आपलं पक्क. काय करायचं, कसं करायचं, द्यायचं घ्यायचं. हो बरं मग ठेव का मग आता. हा चालतंय चालतंय. बर. भावाचं काही नाही. या म्हणला तुमची माणसं घेऊन. त्यांना पटलेलं दिसते बाई. हा मग जाऊ पण 2-4 माणसं जाऊ ना मग. जमून टाकू मग. हा तयारीत येते.